नदी का जो पानी है वो कहाँ से आया, यहाँ पर इस एक्ट में आपको दिखाने का प्रयास है। मी थेंब पाण्याचा हॅलो अस्मानाची एकट्याने उडलो हलका झालो उष्णतेचा दाह सोसला पण खरंच उत्तर या धर्तीवरच आहे. खरं सांगू वर जाताना खूप आनंद झाला पण आकाशातून खाली बघताना ओसाड दिसणारी पृथ्वी बघून की थेंबे थेंबे तळे साचे. पाण्याचा प्रत्येक थेंब साठवल तर त्याचे तळे तयार होते. त्याचा फायदा आपल्या सर्वांनाच होतो. त्याचे संरक्षण करणे आपली जबाबदारी आहे. मराठीत म्हण आहे ना, जो जल राखेल तो पाणी टाकेल. लोकसंस्कृती याच वाहत्या पाण्याच्या अर्थात नदी किनारी विकसित झाली. या नदीला लोकमाता म्हणतात आणि तिचे पूजन देखील करतात. डोंगर कडेकपारीतून मैदानावरून वाद येताना लहान मोठ्या अडचणींवर मात करून नदी मोठी होत जाते. अनेक उपनद्या तिल्यावर मिळतात. तो प्रवास आनंददायी असतो. वाहत वाहत नदी सागराच्या विस्तीर्ण जलाशयात स्वतःला समर्पित करते. पुन्हा थेंब होण्यासाठी